मुंबईच्या गजबजाटात एक लेकरू आई बापापासून दुरावतं। क्षणात त्यांचं आयुष्य अंधारात जातं, पण आशेचा किरण मात्र जिवंत असतो। आता काहीच होणार नाही असं वाटत असताना तब्बल 6 महिन्यांनी लेकरू धावत येतं आणि आई बापाच्या कुशीत विसावतं। अर्थात हे सगळं इतकं साधं सरळ घडलेलं नाही। आई वडिलांपासून दुरावलेली लेक परत आली ती पोलीस, पत्रकार यांच्या प्रयत्नांनी, निस्वार्थ भावनांनी। तब्बल 6 महिने आई वडिलांपासून दुरावलेली लेक कुठं होती, ती परत कशी आली, पोलीस आणि पत्रकारांचा यात सहभाग किती मोठा होता आणि मुळात हे 6 वर्षांचे लेकरू आई वडिलांपासून दुरावलं त्या रात्री काय घडलं होतं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे आई बापाच्या प्रेमाची, लेकराच्या जिद्दीची आणि आपल्या कामातून माणुसकी जगवणाऱ्या, जपणाऱ्या त्या लोकांची ज्यांच्या कामाची फारशी प्रसिद्धी होत नाही, पण तरी ते काम करत असतात अगदी निस्वार्थपणे। स्थळ मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। तारीख 20 मे 2025। वेळ रात्रीची। मुंबईतलं रेल्वे स्थानक म्हणजे लोकांची गजबज। इथं थकलेले अनेक जीव विसावा घेतात पुढच्या प्रवासाला जाण्यापूर्वी। इथं प्रत्येकाची एक गोष्ट असते, अशीच एक डोळ्यात पाणी आणणारी ही गोष्ट। सत्यात घडलेली ही घटना ऐकून आसवा आली तर रोखू नका, वाहू देत, कारण या गोष्टीचा शेवट डोळ्यात अश्रू आणणारा आहे, पण ते आनंदाचे असतील इतकं नक्की सांगेन। 20 मेच्या रात्री CSMT स्थानकावर ही घटना घडली। एक 6 वर्षांची चिमुकली आई वडिलांसोबत थांबली होती। हे कुटुंब सोलापूरहून मुंबईत आलं होतं ते उपचारासाठी। वडिलांच्या उपचारासाठी ग्रामीण भागातून हे तिघे मुंबईसारख्या मोठ्या शहरात आले। दिवसभर रुग्णालयातली वणवण करून हे तिघे दमले होते। थकलेल्या या तिघांनी CSMT स्थानकावर काही क्षण विसावा घेतला। आईच्या मांडीवर 6 वर्षांची आरोही होती। थकलेल्या आई बाबाची एक डुलकी आणि आयुष्यात अंधार पसरला, कारण आईनं डोळे उघडले तेव्हा मांडीवर असलेली लेक गायब झाली होती। लेक कुठे गेली, कुणी नेली, कशी गेली, अनेक प्रश्न विचारत आई वडील भांबावून गेले। शोधून थकल्यावर पोलिसातही गेले। पोलिसांनीही शोधलं, पण आरोही कुठेच सापडली नाही। हताश आई वडील गावी परतले। पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत 6 महिने उलटले, पण ना आरोही परतली, ना तिचं काय झालं याची माहिती मिळाली। आईला, वडिलांना ना झोप होती, ना भूक लागत होती। आरोही हे एकच नाव दिवस रात्र बोलत होते। आरोही आई वडिलांपासून दुरावली तेव्हा तिनं फिक्कट गुलाबी रंगाचं फ्रॉक घातलं होतं। पोलिसांनी तिचे ते फोटो सगळीकडे पाठवले। पोलिसांकडून आरोहीचा शोध सुरू होता, पण यश मिळत नव्हतं। तरीही पोलिसांनी हार मानली नव्हती आणि फाईल बंद केली नव्हती। महाराष्ट्रात हे सगळं सुरू असताना उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये काहीतरी घडत होतं। हजारो किलोमीटर दूर एका अनाथाश्रमात एक लेकरू रात्रीच्या वेळी आई आई म्हणून धावा करत होतं। ही तीच आरोही होती जिचं अपहरण मुंबईतून झालं होतं। मुंबईतून गायब झालेली ही आरोही आता काशी या नव्या नावानं ओळखली जात होती। ती तिथं कशी आली? तर जून महिन्यात वाराणसी रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाजवळ ही 6 वर्षांची चिमुकली रडत उभी होती। हात रिकामे होते, पायात चपला नव्हत्या, डोळ्यात आसव होती आणि घरादाराचा पत्ता नव्हता। घाबरलेल्या तिला अनाथाश्रमानं आधार दिला, छप्पर दिलं, खाऊ पिऊ घातलं। हे सगळं मिळाल्यावर आरोही रुळली, पण आईच्या कुशीतून दुरावलेली ती रात्री मात्र आईच्या नावाचा धावा करायची। नेमका हाच धावा देवानं ऐकला असावा। खरं तर UP सारख्या शहरात मराठी कळणारे विरळेच, त्यामुळं ती काय बोलतीये हे कुणाला कळत नव्हतं। पण इकडे मुंबई पोलिसांनीही हार मानली नव्हती। वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती, शोधासाठी माणसं पाठवली होती। काही अधिकाऱ्यांनी तर तिचा फोटो शर्टच्या खिशातही ठेवला होता, जणू काही आरोही त्यांचं स्वतःचं लेकरू होतं। पोलिसांनी आरोहीचे पोस्टर्स छापले होते, प्रत्येक रेल्वे स्थानकावर लावले होते, लोकमान्य टिळक टर्मिनस पासून ते अगदी भुसावळपर्यंत आणि तिथून वाराणसी कॅन्टपर्यंत। आरोहीला शोधायचा एकही मार्ग पोलिसांनी शिल्लक ठेवला नव्हता आणि अखेर आई वडिलांच्या प्रार्थनेला आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं। 13 नोव्हेंबर रोजी एक फोन खणाणला। हा फोन आला होता वाराणसीमधून एका पत्रकाराचा। त्या पत्रकारानं वाराणसीमध्ये भिंतीवरचं एक पोस्टर पाहिलं होतं आणि त्याला ही माहिती सुद्धा मिळाली होती की इथल्या एका अनाथ आश्रमात एक मराठी बोलणारी छोटी मुलगी आहे आणि ती रात्री मराठीत काहीतरी बोलते। हे सगळं या पत्रकारानं मुंबई पोलिसांना कळवलं आणि सूत्र हल्ली।
अधिकाऱ्यांनी वाराणसी गाठली. मुंबई पोलिसांनी आरोहीच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. इकडे मुंबईत पोलीस ठाण्यात डोळ्यात प्राण आणलेले आरोहीचे आईवडील आणि वाराणसीत पत्रकाराला भेटलेला अधिकारी. व्हिडिओ कॉल सुरू झाला आणि आकाशात तारा चमकावा तशी आरोही स्क्रीनवर दिसली. अगदी त्याच गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये, जशी ती हरवली होती अगदी तशीच. आरोहीला पाहून आईचं भान हरपलं. आनंद इतका झाला की ती माऊली जमिनीवरच कोसळली. वडिलांनी मात्र आरोहीच आहे, माझी बाळ आहे असं म्हणत ओळख पटवली. दुसऱ्या दिवशी 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. पोलिसांसोबत आरोहीला विमानानं मुंबईत आणण्यात आलं. यावेळी आरोहीच्या स्वागतासाठी अख्खी मुंबई क्राईम ब्रांच पूर्ण तयारीनिशी आली. हातात रंगांचे फुगे होते आणि आरोहीसाठी आकाशी रंगाचा फ्रॉकही आणला होता. खाकी वर्दीत पोलीस उभे होते. आरोही विमानातून उतरली आणि धावतच सुटली. हसत हसत तिनं उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मिठी मारली. त्या इवल्याशा हातांची मिठी इतकी ताकदवान होती की पोलीस अधिकाऱ्याचं अवसान गळालं. आरोही परतलेली पाहून मागे उभे असलेले आरोहीचे आई वडीलही भानावर आले. पोलिसांनी 6 वर्षांची ही चिमुकली आई वडिलांच्या स्वाधीन केली आणि आपलं कर्तव्य खऱ्या अर्थानं पूर्ण केलं. हा क्षण मिश्र भावनांचा होता. कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान पोलिसांना होतं, तर काळजाचा तुकडा पुन्हा उराशी आल्याचं समाधान आई वडिलांना होतं. आरोहीचा 6 महिन्यांचा हा दुरावा या एका भेटीत नाहीसा झाला. आरोहीची आई तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून खात्री करत होती की खरंच हे माझं बाळ परत आलंय ना, की हे स्वप्न आहे. तर बापानं लेकीच्या पायावर डोकं ठेवत आसवांना वाट मोकळी करून दिली होती आणि 6 वर्षांचं ते लेकरू काहीच झालं नाही असं हसत खिदळत सगळ्यांकडे पाहत होतं. आरोही सापडल्यानं त्या 20 मेच्या रात्रीचा 6 महिन्यांचा अंधार या एका भेटीत संपला आणि लख्ख प्रकाश पडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आरोहीचं अपहरण करणारा अजूनही फरार आहे. पोलीस त्यालाही शोधतीलच. पण आरोहीच्या येण्यानं फक्त त्यांच्याच कुटुंबात आनंद पसरला तर असं नाहीये, तर फाईल बंद न करणाऱ्या पोलिसांनाही कामाचं खरं समाधान देऊन गेला. आता आरोही रात्री झोपेत आई म्हणेल तेव्हा बाजूला तिची आई असेल. आईची अंगाई आणि बाबांच्या गोष्टी ऐकत आता आरोही मोठी होईल. पण ही घटना पोलीस दलाच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायम राहील. वर्दीतला कठोर अधिकारी नेहमी चोरांना पकडत असतो, शोधत असतो. पण यावेळी आरोहीला शोधत चिमुकलीच्या आणि तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंदही याच खाकी वर्दीनं शोधून काढला आणि त्याला साथ दिली ती उत्तर प्रदेशातल्या त्या पत्रकारानं. या सगळ्यांच्या साथीनं या गोष्टीचा शेवट गोड झाला. शेवटी काय म्हणतात ना, सापडला तर देवही दिसतो. आरोहीसाठी हे पोलीस, तो पत्रकार आणि आई वडील ही सगळीच देव माणसं ठरली असं म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.